महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। करारा जवाब मिलेगा नॉट रिचेबल। सेहर शेख यांचे वडील मुंब्रा पोलिसात हजर, म्हणाले की राजकीय स्टंट आहे, 2 दिवसात करारा जवाब मिलेगा। ठाणे महापालिकेच्या MIMच्या माजी नगरसेविका सेहर शेख यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे। गेल्या 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेल्या सेहर शेख यांचे वडील युनुस शेख गुरुवारी अचानक मुंब्रा पोलीस ठाण्यात हजर झाले। पोलिसांशी 15-20 मिनिटे चर्चा केल्यानंतर बाहेर पडताना त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत करारा जवाब मिलेगा, 2 दिवसात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असा इशारा दिलाय। सेहर शेख यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवल्याची तक्रार सिद्दीकी अहमद यांनी दाखल केली आहे। तक्रारदाराच्या दाव्यानुसार युनिस इक्बाल शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी आहेत। ते महाराष्ट्रात स्थलांतरित झाले आहेत। स्थलांतरांसाठी नमुना 10 लागू असताना युनिस शेख यांनी नमुना 8चा वापर करून अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे। या बनावट कागदपत्रांच्या आधारे सेहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळवले आणि ठाणे महापालिका निवडणुकीत विजय मिळवला। मुलगी मोठी होते म्हणून जळफळाट, वडिलांचा पलटवार। मुंबई पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी आलेले युनुस शेख यांनी पत्रकारांशी बोलताना आक्रमक पवित्र्यात दिसले। ते म्हणाले की 2 दिवसात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, करारात जवाब मिलेगा। तसेच जे काही आरोप आमच्यावरती करण्यात येत आहेत ते चुकीचे आहेत। मुलगी मोठी होती आहे म्हणून अनेकांना जलन होत आहे, म्हणून हा केवळ राजकीय स्टंट असल्याचं शेख म्हणाले आहेत। मॅच पाहायला जाण्यात चुकीचे काय? दरम्यान सेहर शेख नॉट रिचेबल असताना वानखेडे स्टेडियमवर दिसून आले आहेत। मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात 16 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला। मुंबई आणि पंजाबचा हा सामना पाहण्यासाठी सेहर शेख वानखेडे मैदानात उपस्थित होते। सेहर शेख यांनी स्वतः इंस्टाग्रामवर याबाबत व्हिडिओ शेअर केला आहे। यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून यावरही युनुस शेख यांनी भाष्य केलंय। तिने मॅच पाहायला जाण्यात चुकीचे काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आता युनुस शेख 2 दिवसात नेमकी काय भूमिका स्पष्ट करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंब्रा, ठाणे। राजकीय आहे ना, आम्ही राजकीय आहे ना। पराभव झाल्यानंतर काही लोकांना नाराज असले त्यामुळे सगळं फटका ते जलन आहे त्या लोकांना। पोरी कशी का वाढली, त्याला कसं काय हे करायचं ते सगळे चाललेले। पण आपण एकच सांगतो तुम्हाला, करारा जवाब मिलेगा। किती दिवसात भेटणार, तुम्हाला कळवणार आम्ही। काय काय पुरावा तुम्ही सादर करणार संदर्भात? जे आहे आमच्याकडे सच्चा पुरावा सादर करणार। काय काय तुमचं गाझियाबादचं जे सर्टिफिकेट होतं सर, ते आता काय सांगणार नाही, मी त्याच्याबद्दल पण मी जबाब देणार 2 दिवसात तुम्हाला। ठीक आहे, ओके थँक्यू। राजकीय स्टंट वाटतं? राजकीय आहे ना, आम्ही राजकीय आहे ना। पराभव झाल्यानंतर काही लोकांना नाराज असले त्यामुळे सगळं हा, ते जलन आहे त्या लोकांना। पोरी कशी का वाढली, त्याला कसं काय हे करायचं ते सगळे चाललेले। पण आपण एकच सांगतो तुम्हाला, करारा जवाब मिलेगा। किती दिवसात भेटणार, तुम्हाला कळवणार आम्ही। काय काय पुरावा तुम्ही सादर करणार संदर्भात? जे आहे आमच्याकडे सच्चा पुरावा सादर करणार। पण तुमचं गाझियाबादचं जे सर्टिफिकेट होतं सर, ते आता काय सांगणार नाही, मी त्याच्याबद्दल पण मी जबाब देणार 2 दिवसात तुम्हाला। ओके थँक्यू। हो भाई, आपको बोल रहा हूँ 2 दिन में जवाब दूंगा। पर आरोप लगाना नहीं चाहता अभी, इसके लिए 2 दिन का मेरे को टाइम चाहिए। अभी हमने किसके बारे में आरोप लगाया और वो भी आदमी सही हुआ तो हमको वैसा नहीं, पूरा तत्व रखते। इनकी जैसा झूठा थोड़ा से में ये कोई आदेश नहीं है, ये अहवाल है। अहवाल के ऊपर पूरा इंडिया में नाच रहा, अच्छा है ना, और फेमस हो रहे ना आप लोग। हम क्या चाहिए, बोलो भाई। थँक्यू। प्रेस कॉन्फरन्स घेणार आज नाही, 2 दिवसानंतर सगळ्यांना बोलून प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे। पण भाई अलिगेशन होत आहेत, हा, अलिगेशन होत आहेत की खोटे आहे, सगळं खोटे आहे। आता तुम्ही पोलिसांना भेटायला काय नेमकं कारण? दुसरं पर्सनल काम होतं साहेबांचं, पोलीस स्टेशनचा मॅटर थोडी आहे काय। 2 दिवसांपासून नॉट रिचेबल होतात तुम्ही, असं देखील समोर 2 दिवसांपासून नॉट रिचेबल होतात, कोणाचा फोन संपर्क वगैरे अभी नॉट रिचेबल म्हणजे मेरे घर में एक मैयत हो गया था, अभी तो उसकी पढ़ाई वढ़ाई कर रहे थे, मेरा कजिन का डेथ हो गया। ही कुठे आपली सर कुठे? सरचा एक वानखडे स्टेडियम मधला व्हिडिओ व्हायरल झालाय, ती अरे देखील नॉट बघा रिचेबल मला, आहे। ते कुठे फिरायचं नाही का, कुठे जायचं नाही का, वानकडेला इकडे कुठे जाऊ शकतो ना। पण सर पुढचं काय पाऊल असणार आहे?
पुढच्या आता कानून प्रशासन शासन सब पे भरोसा है हमको और जो भी रहेगा निर्णय में आपको 2 दिन में प्रेस कॉन्फ्रेंस लेके पूरा डिटेल पण तुमच्यावरती जे तुमच्यावरती जे आरोप केले त्याच्याबद्दल काय आज आम्हाला तुमच्यावरती जे आरोप केले त्याच्यावरती काय खोटा आरोप आहे ते खोटा आहे आम्ही कथा कोण खोटा आहे त्याच्या मागे मागे कोण आहे मागे सगळे तुम्हाला माहिती आहे हो दादा राजकीय स्टंट वाटतं का नॉट रिचेबल होतात तुम्ही असं देखील समजता 2 दिवसांपासून नॉट रिचेबल होतात कुणाचा फोन संपर्क वगैरे नाही. आम्ही रॉड रिचेबल म्हणजे मेरे घर में एक मैयत हो गया था तो की पढ़ाई वढ़ाई कर रही मेरा कजिन का डेथ हो गया शहरचा एक वानखडे स्टेडियम मधला व्हिडिओ व्हायरल झालाय ती अरे देखील नॉट बघा रिचेबल मला, आहे. ते कुठे फिरायचं नाही का कुठे जायचं नाही का वानकडेला इथे तिथे जाऊ शकतो पण सर पुढचं काय पाऊल असणार पुढच्या आता कानून प्रशासन शासन सब पे भरोसा है हमको और जो भी रहेगा निर्णय में आपको 2 दिन में प्रेस कॉन्फ्रेंस लेके पूरा डिटेल पण तुमच्यावरती जे तुमच्यावरती जे आरोप केले त्याच्याबद्दल काय आज आम्हाला तुमच्यावरती जे आरोप केले त्याच्यावरती काय खोटा आरोप आहे ते खोटा आहे आम्ही कथा खोटा कोण करणारे आहे त्याच्या माणसं आहे मागे का मागे कोण आहे मागे सगळे तुम्हाला माहिती आहे हो दादा आपण काढू सगळ्यांचे नाव काढू बैरागीचा पैसे